माझ्या पतीने मला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला, कारण माझ्या मैत्रिणीने माझ्या मागच्या बाजूला थाप मारली होती या गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. हे ऐकायला कदाचित हास्यास्पद वाटेल, पण हे माझ्यासाठी एका भयानक स्वप्नात बदललं. एकदा आम्ही बाहेर गेलो होतो. तिथे माझा पाय घसरला आणि माझ्या उंच मैत्रिणीने गंमतीत माझ्या मागच्या बाजूला एक थाप मारली. मी ब्लड थिनर्स घेत असल्याने तिथे हाताचा स्पष्ट ठसा उमटला. जेव्हा मी घरी आले आणि हे माझ्या पतीला दाखवलं, तेव्हा तो हसला नाही. उलट तो संतापला. त्याने माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला. तो ठसा महिलेचा असू शकत नाही इतका मोठा आहे, असं तो म्हणाला आणि त्याने मला खोटारडी म्हटलं. जेव्हा माझ्या मैत्रिणीने स्वतः येऊन तिचा हात त्या खुणेशी जुळवून दाखवण्याची तयारी दर्शवली, तेव्हाही त्याने तिला भेटण्यास नकार दिला. आम्ही सगळे मिळून एक कट रचला आहे, असं तो म्हणाला. त्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. तो मला पहाटे 4 वाजता उठवून अपमान करू लागला. माझे बाहेर जातानाचे सर्व कपडे जाळून टाकले आणि मला जोरात ढकलून सोफ्यावर पाडले. मला जाणीव झाली की तो फक्त मत्सर करत नव्हता, तर तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. मी त्याला माझ्या घरातून बाहेर काढलं, कारण तो एक बेरोजगार माणूस होता ज्याने घराच्या कर्जाचा एक पैसाही भरला नव्हता. मला वाटलं की आता सगळं संपलं, पण 3 महिन्यांनंतर काहीतरी घडलं. मी माझ्या मैत्रिणींसोबत एका पबमध्ये होते, तेव्हा अचानक हवेतून एक काचेची बाटली उडाली आणि माझ्या मैत्रिणीच्या डोक्यावर लागली. माझा माजी पती तिथे दरवाजात उभा होता. त्याने पोलिसांना कबूल केलं की त्याचा निशाणा मी होते, पण बाटली चुकली. आता तो जामिनावर बाहेर आहे, पण पोलीस आणि माझ्या मैत्रिणीचा अतिशय प्रोटेक्टिव्ह नवरा या दोघांमुळे आता त्याचे दिवस संपले आहेत.